सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद. अर्जावरती बोगस सही सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप. तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप. अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांचा बाजोरी यांच्या अर्जावरती आक्षेप. संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप. कोकण विधान परिषद निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली. महेंद्र दळवींची मुलगी जुईली आपला अर्ज मागे घेणार. सूत्रांची माहिती. अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत बोलावलं. भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू. सत्तारांची टीका. तर छत्रपती संभाजीनगरमधनं सत्तारांच्या मुलाची बंडखोरी. समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तारांची भेट. सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट. राजकीय चर्चांना उधाण. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी केलं होतं विधान. शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका. शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडनं सरकार पैसे वसूल करणार नाही. मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडनं पैसे वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती. लाडक्या बहिणींची मतं विकत. सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर. सरकारवरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. राऊत आक्रमक. तर महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी राऊतांचे प्रयत्न. त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करा. बनी यांचा पलटवार. मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा. पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न. कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव देण्याची मागणी. रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अंतर्वालीतील आश्वासनाची पूर्तता. मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. शासन निर्णयाचं कौतुक. मात्र अद्यापही मी समाधानी नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान गेलं नसतं. जरांगेंचा निशाणा. 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी. फुटे प्रकरणी दादरमध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या 10 टीम्स तयार. सर्वच्या सर्व 6 आरोपींना अटक. दापोडी पोलिसांकडून सीआयडीकडे गुन्हा वर्ग. नागपूर एपीएमसी आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित. फडणवीसांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे नागपूर बाजार समितीला आता देशपातळीवर ओळख. वर्षभरात तब्बल 4 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतीमालाची उलाढाल. सीबीएसईच्या अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची नियुक्ती. आयएस अधिकारी प्रशांत लोखंडे यांची सीबीएसई अध्यक्षपदी निवड. सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह यांची तडकाफडकी बदली.